हॅलो. परमपूजनीय श्री गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील आपण सर्व सन्माननीय या युवक संमेलनाच्या संघटन शक्ती या चर्चासत्रामध्ये सर्व उपस्थित मान्यवर रसिक श्रोते हो, सर्वांना सस्नेह जयगुरु. खरं तर मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामध्ये बऱ्याचशा सारखेपणाची आपल्याला जाणीव दिसते. कारण मानवाच्या आणि प्राण्यांच्या जर आम्ही गरजा बघितल्या तर त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये सारख्या दिसतात. जन्म घेणे, निसर्गापासून आणि इतर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करणे, प्रजनन करणे आणि मरून जाणे हे सर्व प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये आपल्याला सारखं आढळून येतोय. पण माणसाला शारीरिक गरजेबरोबर मानसिक गरज सुद्धा भासलेली आहे. कारण त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे विचार आहे. आणि म्हणून आपण याच्या प्राण्यांपेक्षा मानवाचं वेगळेपण दाखवण्यासाठी आपण प्राण्यांच्या समूहाला कळप म्हणतो, तर पक्ष्यांच्या समूहाला आपण थवा म्हणतो, मात्र माणसांच्या समूहाला आपण समाज म्हणतो. आणि त्या समाजाला उन्नती करण्यासाठी जर पहिली पायरी जर कोणती असेल तर ती संघटन आहे. पण आज भारत देशाची परिस्थिती आम्ही पाहतोय तर 4 माणसं 5 मिनिटे एकत्रित काम करू शकत नाही. कारण सर्व सत्तेसाठी हपापलेले आहेत. ही सध्याची व्यवस्था झालेली आहे. कारण सर्वांना सत्ता, प्रतिष्ठा, पद, पैसा याच्या भानगडीमध्ये लागून आहेत. आणि म्हणून कित्येक तरी संघटना ह्या कोलमडून पडलेल्या आहेत. म्हणून सर्व गुरुदेव प्रेमींनी याचा विचार करायला पाहिजे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो ग्रामगीतेमध्ये 10वा अध्याय संघटन शक्तीवरती लिहिलेला आहे, तर मला नाही वाटत की जगातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये संघटन शक्तीवरती एवढा विश्वास आणि एवढा विस्तृतपणे विचार कोणी मांडलेला असेल. पण तो विचार आम्ही आत्मसात करायला तयार झालेलो नाही आहेत. जेव्हा या देशामध्ये इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य निर्माण केलं तर कशाच्या बळावरती? कारण या देशामध्ये 40 कोटी भारतीय असताना फक्त 40 लक्ष इंग्रजांनी राज्य केलं. कारण त्यांचा ध्येय एक होता, त्यांचा उद्देश एक होता. इच्छाशक्ती एकत्रित झाली, संघटना स्थापन केली आणि भारतावरती 150 वर्ष राज्य केला. का? कारण त्याच्या मागचा कारण होता की आम्ही 40 कोटी विभागल्या गेलो होतो, आम्ही संघटित नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श असं स्वराज्य उभं केलं. कशाच्या बळावरती? तर सर्व मावळ्यांच्या संघटन कौशल्याच्या बळावरती. पण जेव्हा शिवाजी महाराज निघून गेले तेव्हा मात्र स्वराज्याची वाताहात झाली. त्याच्या मागचा मुख्य कारण काय? तर सर्वांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा आणि लाचारी आणि त्याच्यातून निर्माण झालेली मत्सराची भावना या माध्यमातून संघटना कोलमडून पडलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय अशी मानवीय मूल्य जपणारी या देशाला आदर्श अशी राज्यघटना बहाल केली. कशाच्या बळावरती? उत्तम संघटन कौशल्याच्या बळावरती. मात्र बाबासाहेब गेल्याच्या नंतर आपल्या समाजाचं काय झालं? तर समाज हा दिशाहीन झाला. म्हणून बांधवांनो, आपल्याला एका ध्येयाने, एका निश्चितेने आपल्याला एकत्रित व्हावं लागेल. तेव्हाच कुठेतरी समाजाची उन्नती आणि समाजाच्या बरोबर देशाची उन्नती होऊ शकेल. कारण कुठलाही समाज उन्नतीत करण्यासाठी त्याच्या 4 पायऱ्या आवश्यक असतात: शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि सृजनशील. शिक्षित समाज म्हणजे असा समाज ज्याला लिहिता वाचता येते तो. सुशिक्षित समाज म्हणजे असा समाज ज्याला काय लिहिलेला आहे, काय वाचलेला आहे त्यावरती विचार करता येते तो. सुसंस्कृत समाज म्हणजे असा समाज ज्याला स्वतःच्या संस्कृती बरोबर स्वतःचा इतिहास माहिती असतो तो. आणि सृजनशील समाज म्हणजे असा समाज ज्याला स्वतःच्या संस्कृती बरोबर, स्वतःच्या इतिहासाबरोबर त्याचं एक वेगळं संघटन कौशल्य असतो. कारण त्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार झाला तर तो पेटून उठतो, त्याला वाचा फोडतो आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देतो. आपल्या देशामध्ये फक्त सृजनशील समाज एकच आहे आणि तो सृजनशील समाज म्हणजे 3% वाल्यांचा समाज. कारण त्यांच्यावरती जेव्हा गल्लीमध्ये अन्याय अत्याचार होते तर ते दिल्लीपर्यंत पेटून उठतात. आणि आमच्या समाजावरती जेव्हा अन्याय अत्याचार होते तर आमची अगोदर जात आडवी येते. आम्ही याच्यामध्ये विभागल्या गेलेले आहोत. मराठ्याचा झाला तर कुणबी जात नाही आणि कुणब्याचा झाला तर मराठा जात नाही. मग आमचा समाज उन्नत केव्हा होईल? वंदनीय महाराजांनी जे ग्रामगीतेमध्ये आम्हाला सांगितलं की हत्ती सावरी गवती दोर, मुंग्याई सापाशी करती जर रान कुत्रे संघटोनी हुशार वाघ्र शिवासी पाडती. संघटन शक्तीचा विचार फक्त या 2 लाईनीमध्ये महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत केलेला आहे. पण आम्ही काय केलेलं आहे? आम्ही फक्त पद, पैसा, प्रतिष्ठा याच्या मागे धावलेला आहोत. संघटनेमध्ये कायदा नसतो तर व्यवस्था असते. संघटनेमध्ये प्रेम असते, संघटनेमध्ये आदरभाव असतो. पण या गोष्टीच्या माध्यमातून संघटनेतला व्यक्ती कधी एकटा नसतो, तर या सहकार्याच्या भावनेतून ही संघटना वाढत असते. बांधवांनो, त्याच्यासाठी आपल्याला एका ध्येयानं, एका उद्देशानं यावं लागेल. गावाचा ग्रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रितपणे अतिशय आवश्यक आहे. कुणीही नेता येतो, कुणीही आपला उपयोग करून जातो. अरे नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाले, कुणा म्हणावे अपुले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली तर का रे बाबा? बा भीमा तुझ्या मताची माणसे मेलीत का? हे वामनदादा कर्डकांनी तेव्हा सांगितलं, वंदनीय महाराजांनी सांगितलं, सर्व महापुरुषांनी सांगितलं. मात्र आम्ही चाललो कुठे? या गोष्टीचा विचार आम्ही आत्मसात करू शकलो नाही. आणि म्हणून कुठेतरी मला वाटतं की आज आमच्या बहुजन समाजाला आत्मसात
करण्याची ही गरज आहे बांधवांनो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अजून आपल्याला सांगितलेलं आहे, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची सक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी. मग आपल्याला आपल्या गावामध्ये ग्रामराज्य निर्माण करायचं आहे तर त्यासाठी एका उद्देशाने एकत्रित यावं लागेल. आपण करतो काय, शेजारच्याचा घर पेटते ना आपण आपल्या घराजवळ पाणी धरून बसतो, त्याचाही पेटते नंतर आपलाही पेटते. अभि शेजारच्याचा विजला तर त्याला जाऊन विजाव ना तू, अशी आपली संघटना निर्माण झालेली आहेत. म्हणून संघटन शक्ती, संघटना याचा एक प्रामाणिक उद्देश असला पाहिजे की आपल्याला जो मुख्य ध्येय असते त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपला संघटन असला पाहिजे. इथे बरेचशा मंडळी आहेत, या मंडळी एवढा मी कोठा ज्ञानी नाही किंवा मी मोठा अनुभवी माणूस नाही, पण माझ्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जो विचार मला इथं पेरण्यात आलेला होता तो विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कारण वंदनीय महाराज हे फक्त वाचण्यापुरतं ती ग्रामगीता नाही तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. म्हणून इथं सर्व गुरुदेव उपासकांना एक नम्र विनंती असेल की गावामध्ये कुठलाही वाद असेल काही असेल पण जेव्हा एका विचाराने एका चांगल्या विचाराने आपण एकत्रित येतो तेव्हा मग संघटनेचा विकास होत असतो. या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. सरते शेवटी जास्त वेळ न घेता या विचारमंचाची रजा घेताना फक्त एवढंच म्हणेन, कवी किरण कुमार मडावी हे म्हणतात की मार तो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, मार तो मी वाघ बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास मात्र बोक्यात आला पाहिजे. जाती धर्माचा विचार नंतर करूया दोस्त हो, जाती धर्माचा विचारानंतर करूया दोस्त हो. आधी देश हा डोक्यात आला पाहिजे, आधी देश हा डोक्यात आला पाहिजे. आपल्याला स्वतःच्या बरोबर समाजाची उन्नती आणि समाजाच्या उन्नती बरोबर आपल्या या देशाची प्रगती साधावी लागेल. तेव्हाच कुठेतरी मला वाटते की वंदनीय महाराजांना अपेक्षित विचार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बस एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. सस्नेह जय गुरु.